इथे बसलेल्या व्यासपीठावरील गुरुजन वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आज आपला निरोप समारंभ. आज मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, जसे आपल्या कदम टीचर आपल्याला शिकवत होत्या, त्या आपल्याला सांगत होत्या तुम्ही लक्ष द्या सर्व हे काही. तर मग त्यांनी आपल्याला एवढं समजावून सांगितलं आणि नेहमी त्या आपल्याला समजावून शिकवत पण होत्या. तर आपण त्याच्याकडे लक्ष पण दिलेलं आहे. तसंच आपण आता थोडे दिवसात 4 किंवा 8 दिवसात आपण आता बोर्डाच्या पेपराला सामोरे जाणार आहोत. तसंच मग आपण ते पेपर चांगले द्यावेत. तसेच आपले हिरे सर आहेत, त्यांनी आपल्याला चांगल्या वेळेस आपल्याला ते सपोर्ट करतात, वाईट वेळेस ते रागवतात. चुकी केली तर त्यांच्याकडे आपल्याला माफी कधीच भेटत नाही. जर आपण त्यांच्या मनासारखं वागलो तर ते सर आपल्याला नेहमीच आनंदात ठेवतात. तसेच आपले देवरे सर आहेत, त्यांनी आपल्याला नेहमी समजावून सांगितले आहे आणि छानच शिकवले आहे. 9वीला त्यांनी आपल्याला खूप छान इतिहास शिकवला होता, भूगोल शिकवले होते. तसेच आपल्या शिंदे टीचर, त्या नेहमीच आपल्याला मराठीमध्ये छानपैकी शिकवत असतात. तसेच आपल्या पवार टीचर, पगारे टीचर, त्यांनी आपल्याला जलसुरक्षा हा विषय खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेला आहे आणि खूप म्हणजे त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे आपण. त्यांनी आपल्याला शिक्षण करण्यासाठी, आपण जर त्यांच्या वया पूर्ण केला नाही किंवा कोणाच्या वया पूर्ण केल्या नाही तर त्या आपल्याला खूप रागवायच्या आणि रागवून वया पूर्ण करून घ्यायच्या. तसेच आपले पवार सरांनी सुद्धा आपल्याला मॅथ हा विषय खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेला आहे. त्यांच्या मॅथमध्ये असं काही लपलेलं होतं, समजलं नाही तरी ते समजावून द्यायचे, असे आपले पवार सर होते. तसेच आपले भावसार सर यांनी आपल्याला इंग्लिश हा विषय खूप चांगल्या प्रकारे शिकवलेला आहे. त्यांचं इंग्लिश म्हणजे आपल्याला आधी जे इंग्लिशचे सर होते त्यांच्यापेक्षा खूप पटीने चांगलं त्यांनी आपल्याला इंग्लिश हा विषय शिकवलेला आहे. तसंच आपले नवीन आलेले प्रिन्सिपल सर यांची पण खूप छान नियम आहेत. यांनी पण शाळा खूप छान पद्धतीने ट्रेन केली आहे आणि खूप छान आहेत ते सर पण. तसेच आपले बच्छाव सर, त्यांनी पण आपल्याला खूप म्हणजे खूप सपोर्ट पण केलेला आहे आणि आपल्याला जर चुकी केली तर रागवायचे पण. तसेच आपले नांद्रे टीचर यांनी पण डान्सच्या वेळेस डान्सचे प्रॅक्टिस वगैरे हे घेतलं आहे. त्यांनी पण खूप कॉम्पिटिशन आम्हाला पास करून दिलेलं आहे. तसेच आपले आहिरे सर यांनी सुद्धा खूप समजावून सांगितलेलं आहे आपल्याला. धन्यवाद. मी एवढे बोलून माझे मनोगत संपवते. सवा सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सवा सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणी, आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे, कारण आम्ही 10वीचे विद्यार्थी शाळेला निरोप देत आहोत. शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून ती आमच्या आयुष्यातला संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास देणारी आहे. इथे आम्ही ज्ञान मिळवले, मित्र जोडले आणि शिक्षकांकडून प्रेरणा घेतली. शिक्षकांनी नेहमी आम्हाला मार्गदर्शन केले, मित्रांनी आनंदाचे क्षण दिले आणि शाळेने आम्हाला स्वप्न पूर्ण करण्याची ताकद दिली. आज शाळेने निरोप घेताना मला थोडं दुःखाचा भाव आहे, पण पुढील प्रवासासाठी उत्साही आहे. आम्ही शाळेचे नाव उज्ज्वल ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच सर्व शिक्षकांचे आभार मानते. माझ्या मित्रांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते. एवढे बोलून मी माझी मनोगत सांगते. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जान्हवी निलेश गिडगे. आज मी आपणास निरोप देण्यासाठी उभा आहे. मित्रांनो, आज मी आपणास एक शाळा आणि शालेय जीवन कसं असतं ह्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. होय, हा 2 अक्षरी शब्द शाळा, जिथे आपण सर्वजण पहिल्यांदा शाळेत गेलो होतो. आपल्या घरच्यांना सोडून त्यावेळी आपल्या डोळ्यात अश्रू होते आणि आजही आपला कंठ दाटून आला. याला कारण देखील शाळा आहे. खरंच मनाला खूप दुःख होते, जे शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही. शाळा म्हणजे काय असतं हे माहीत नसताना देखील, जिथे आम्ही आमचं कोणी नसताना देखील प्रवेश घेतला, पण आमच्यासारख्या नवख्या पक्षांना आपल्या स्वच्छागृहासारखं नवीन घरटं मिळालं. एक नवीन नाव जोडून जिथे आपण दोस्ती करायला शिकलो, जिथं आम्ही खोडकरपणा देखील केला. आमच्या पोरापाटीवर भरभरून ज्ञान दिले.
साथ दिली सुखदुःखाच्या वळणावर, कधी मार्गदर्शन तर कधी हात मदतीस पुढे. शब्द अपुरी पडतील पण मन गैरावरून आयुष्याच्या ह्या वाटेवर आज मन दुःख होतील. आमच्या प्रत्येक यशामागे शिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन आहे. मित्रांनो, वर्गातील हसू, मैत्री आणि आठवणी आयुष्यभर आमच्या सोबत राहतील. आज जरी आमच्या वाटा वेगळा होत असला तरी मन मात्र कायम जोडलेले राहतील. फुलासारख्या कोमल दिसतात, हसत हसत सायन्स समजवतात अशा आमच्या कदम टीचर. त्यांनी कधीही आम्हाला बिराई शिशिरांची उणीव भासू दिली नाही. जशी समय लावायला वाट लागते तशी आम्हाला शिस्त लावायला पगाडे मॅडम लागतात. पगाडे मॅडमांचा विषयच खूप हार्ड होता. पगाडे मॅडमांची शिस्त म्हणजे शिस्तच होती. सगळे मुलं मुली थरार घाबरायचे. होता कडक पण आत खूप मायाळू होता. जणू आईसारखंच प्रेम करायचा. ज्या दिवशी पगाडे मॅडम आला आणि त्या दिवशी आम्हाला खूप आनंद व्हायचा, कारण आमची एक वेणी असायची. आणि त्या खूप वेळेस सांगित होत्या की हातात बांगड्या आणि कपाळाला टिकडी लावत जा, पण आम्ही त्या शिस्तीचं कधी पालनच केलं नाही. देवरे सरांचा विषयच वेगळा होता. जणू वडिलांसारखेच प्रेम केले. आम्हाला कधीही मोबाईल लागला तर आम्ही पहिले देवरे सरांकडे जायचो. आम्हाला खूप समजून घेतले. ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असणारे असे डिवाय निकम सर, ते मला 5वीला इंग्लिश शिकवायला होते. त्यांनी मला खूप समजून घेतले. त्यांच्यासाठी विद्यार्थी सगळे सारखेच होते, पण त्यातली एक खास विद्यार्थी म्हणून मी होती. ते मला शुद्ध मराठी भाषेत बोलायचे की जान्हवी आज तू शाळेत आली नाही, ते मला खूप आवडायचे. ब्राझीलचा आणि भारताचा नकाशा समजून सांगणारे असे आमचे शिरोळे सर. अगदी त्यांनी पण इतिहास भूगोल खूप छान समजून शिकवले आणि तो नकाशा कधी आमच्या डोक्यात बसलाच नव्हता. आत्ताचे आलेले आपले करून घेणारे असे बच्चाव सर, सगळ्यांना हवेशी वागणारे. त्यांचा पण स्वभाव खूप छान होता. नेहमी वायची व्हॅल्यू कशी काढायची शिकवणारे असे आमचे पवार सर. त्यांचं लेक्चर चालू असताना मी नेहमी क्लासचं होमवर्क करायची तर ते मला खूप बोलायचे, पण मी त्यांचं कधी मनावरच घेतलं नाही. जेवढे बोलायचे त्यांची प्रेम आपुलकी होती तेवढी. मराठी मातृभूमी भाषा शिकवणारे अशा आमच्या शिंदे मॅडम. नेहमी हळूवार बोलणारे, प्रेमाने समजून सांगणारे. त्यांचाही स्वभाव खूप छान होता. 26 जानेवारीची आणि 15 ऑगस्टची प्रॅक्टिस घेणारे अशा आमच्या नांदरे मॅडम. त्यांचाही स्वभाव खूप छान होता. सगळ्यात हार्ड असणारा विषय, कोणाकोणाला हवासा आणि कोणाकोणाला नकोसा असा विषय म्हणजे इंग्लिश, तो म्हणजे भाऊसार सरांचा. त्यांनीही खूप छान समजून सांगितले. ग्रामर वगैरे त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले होते. नेहमी स्वतःहून पुढाकार घेणारे, स्वतःहून नियोजन करणारे, सुंदरीची धमकी देणारे असे आमचे हिरे सर. दिसायला खूप कडक होते पण आतून खूप प्रेमळ होते. आम्हाला शिकवायला नसतानाही आम्हाला मार्गदर्शन करणारे असे आमचे आयरे सर. त्यांचाही स्वभाव खूप छान होता. बघता बघता शालेय जीवन हळूहळू पूर्ण झालं. कसं जगायचं, कसं लढायचं याचं मात्र भान आलं. आणि मला गर्व आहे की मी शुद्ध शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि माझ्या शाळेचे नाव नक्कीच रोशन करेल. आणि आमची एकच इच्छा अधुरी राहिली ती म्हणजे शैक्षणिक.